Hello dear students, today we are going to discuss some important questions which are related to your exam. Actually exam मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि हे बरेचदा आपल्याला याचे आन्सर्स माहिती असतात, बट तिथे काय रिप्रेझेंट करायचं की तिथे ॲक्च्युली आन्सर काय लिहायचं याचं कन्फ्युजन बरेचदा होतं आणि तिथे तुमचे मार्क्स जाऊ शकतात. जे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन्स म्हणतो आपण ते. सो इथे आपण तशाच प्रकारचे काही क्वेश्चन्स डिस्कस करतोय जे तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 8 वरती दिलेले आहेत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ कॅन वी ऑब्झर्व पर्सनल हायजीन. आता सध्या जो कोरोनाची जी कंडिशन आपण बघतोय, सो त्या कंडिशनमध्ये आपण जे जे हायजिनिक प्रॅक्टिसेस फॉलो करतो त्या सगळ्या प्रॅक्टिसेस तुम्हाला इथे लिहिता येतील. पर्सनल हायजीन म्हणजे स्वतःची स्वच्छता आपण काय करतो, काय केलं नाही पाहिजे, काय केलं पाहिजे हे इथं तुम्ही इन्क्लूड करू शकता की इथं आता विचारले तुम्हाला काय करायचं आहे. सो पहिली जी प्रॉपर, आता तुम्ही ह्या कंडिशनमध्ये बघताच की सगळ्यात आधी आपले हात स्वच्छ ठेवले पाहिजेत आपल्याला, इजंट इट. सो प्रॉपर हँड वॉशिंग आयदर विथ सोप किंवा तुम्ही सॅनिटाईज जे करतो आपण की ऑलमोस्ट 60% ज्याच्यामध्ये अल्कोहोल आहे अशा प्रकारचे हँड सॅनिटायझर्स आपण यूज करायचे आहेत आणि आयदर सोप यूज करायचं त्याच्याऐवजी. सो हँड वॉशिंग जरी तुम्ही प्रॉपरली ठेवलं तरी त्याच्या थ्रू तुम्हाला मॅक्झिमम डिसीजेसपासून स्वतःचं प्रोटेक्शन हे करता येतं. कारण बरेचसे डिसीजेस हे चुकीच्या पद्धतीनं की आता आपले हात इकडे तिकडे कुठेही लागलेले असतात आणि त्याच्या थ्रू वेगवेगळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्या हातांमध्ये सपोज चिकटले, त्याला जॉईंट अटॅच झाले. आता ते हात जेव्हा आपले तोंडावर हातावर इकडे तिकडे जेव्हा लागतात तर त्याच्यावरती असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स तिथे स्प्रेड होतात आणि मग ते जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये एंटर करतील तर त्याच्या थ्रू तुम्हाला वेगवेगळे डिसीजेस हे होऊ शकतात. आणि ते जर अवॉइड करायचं असेल तर सगळ्यात पहिली जी सवय तुम्ही लावून घ्यायची आहे दॅट इज प्रॉपर हँड वॉशिंग. तुम्ही बाहेरून कुठून आलात की आपण जे स्वच्छ साबणानं हातपाय तोंड धुणे म्हणतो तर त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. प्रॉपरली रोजची आंघोळ म्हणतो, रेग्युलर बेदिंग, लॉन्डरिंग, कपडे रोजच्या रोज स्वच्छ वापरणे, वेळच्या वेळी आंघोळ करणे, आपले जे माउथ वॉश आहे प्रॉपरली दात घासणे म्हणतो, त्यानंतर आपली नखं ही प्रॉपरली कट आणि क्लीन ठेवणे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण रेग्युलरली फॉलो करतो या सगळ्या गोष्टी आपल्या हेल्थच्या दृष्टीने खूपच इम्पॉर्टंट आहेत. बघा, एखादा माणूस असा विचित्र असेल किंवा अनक्लीन असतो जेव्हा, तर ते बघितल्यानंतरसुद्धा आपल्याला किती घाण वाटतं, होय की नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणत्याही प्रकारचे डिसीजेस हे अवॉइड करण्यासाठी पर्सनल हायजीन ही खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. सो तुम्ही इथं आता इथे हे जे मी 2 पॉईंट्सच फक्त लिहिलेत, तुम्हाला तेवढंच फक्त आन्सर नाही लिहायचं आहे. तुम्हाला हे जे 2 पॉईंट्स मी इथं मेन्शन केलेत ते इलॅबोरेट करायचे आहेत. ते शॉर्टमध्ये मी दिलेत आणि आत्ता जसं मी एक्सप्लेन केलं ते पॉईंट्स तुम्हाला तिथं इलॅबोरेट करायचे आहेत ह्या वर्ड्सचा यूज करून. हे लक्षात ठेवा. बरेचदा नाही तर मग मी एवढंच लिहिलं आहे म्हटल्यावर एवढंच आन्सर आणि बरेचदा तुम्हाला तो क्वेश्चन 2 मार्क्ससाठी 3 मार्क्ससाठी विचारला जातो आणि मग एवढं असं लिहिलं की तुम्हाला 2-3 मार्क्स तर कोणी देणार नाही आहेत. सो हे पॉईंट्स लिहायचे आणि त्याच्या पुढे ते पॉईंट्स इलॅबोरेट करायचे आहेत तुम्हाला, हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आहे, वाय शुड वी ड्रिंक बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन. रेनी सीझनमध्ये जर तुम्ही बघितलं की मॅक्झिमम ज्या साथीचे रोग आहेत तर ते रेनी सीझनमध्ये स्प्रेड झालेले आपण बघतो. आता हे जे वॉटर बॉर्न डिसीजेस, मॅक्झिमम जे वॉटर बॉर्न डिसीजेस असतात त्या सगळ्या साथींपैकी डायरिया असेल, कावीळ ज्याला आपण हेपॅटायटिस वगैरे म्हणतो, तर हे डिसीजेस सगळे रेनी सीझनमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतात. का तर ड्यू टू कंटॅमिनेटेड वॉटर. कंटॅमिनेटेड वॉटर का तर जे फ्लड येतात, जास्त पाऊस आल्यामुळे आजूबाजूची सगळी जी अनवॉन्टेड पार्टिकल्स जेव्हा वॉटर बॉडीजमध्ये मिक्स होतात आणि ते इम्प्युअर होतं पाणी, ती वॉटर बॉडी जी आहे ती, आणि त्या इम्प्युअर असलेलं जे वॉटर तुमच्या पिण्यामध्ये आलं प्रॉपरली प्युरिफाय न केलेलं तर तुम्हाला व्हरायटी ऑफ वॉटर बॉर्न डिसीजेस हे होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो वॉटर इज कंटॅमिनेटेड बाय पॅथोजन्स. पॅथोजन्स म्हणजे सॉईलमध्ये असणारे किंवा अदर सोर्सेसमधून. आपण सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन हे पोल्युशनचे जे प्रकार शिकलो होतो त्याच्यामध्ये देखील आपण हे डिस्कस केलेलंच होतं. पॅथोजन्स म्हणजे काय, मायक्रो ऑर्गॅनिझम्स की ज्यांच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात.
पावसाळ्यामध्ये रेनी सीझनमध्ये हे वॉटर त्याच्यामध्ये ॲम्पल ऑफ पॅथोजन्स हे प्रेझेंट असतात की ज्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे डिसीजेस होतात. सो ते अवॉइड करायचं असेल तर पाणी उकळून प्यायचं. आता उकळून पिण्याची देखील एक प्रोसेस असते की उकळायला लागल्यानंतर पुढची 2 ते 3 किंवा 5 मिनटं ते वॉटर कंटिन्युअसली बॉईल झालं पाहिजे. या पद्धतीनं जेव्हा तुम्ही वॉटर बॉईल करता तेव्हा त्याच्यामध्ये असणारे सगळे पॅथोजन्स जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते किल होतात ह्या प्रोसेस थ्रू आणि मग तुम्हाला वॉटरबॉर्न डिसीजेस होण्याचे चान्सेस हे कमी राहतात. आलं लक्षात? सो टू प्रिव्हेंट एक्सपोजर टू हार्मफुल पॅथोजन्स इट इज ॲडवाइज्ड टू ड्रिंक बॉइल्ड वॉटर ड्युरिंग रेनी सीझन. हे सगळं तुम्ही तिथे एक्सप्लेन कराल. हे त्याच्यातले 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे मुद्दे तुम्हाला आन्सरमध्ये इलॅबोरेट करायचे आहेत. आता नेक्स्ट आहे वाय द क्लीन हँड्स ड्राईव्ह इज रन इन स्कूल्स. तुम्हाला माहिती असेल आता आपल्या 2014पासून जवळजवळ हे स्वच्छ भारत अभियान वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे अभियान आपल्या भारतामध्ये सुरू आहेत. ह्या सगळे जे आहेत त्याचा एम काय आहे, हेतू काय आहे, तर लोकांनी क्लीनलीनेस मेंटेन ठेवायचा आहे. मग तो क्लीनलीनेस आपल्या बॉडीचा असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या भागाचा असेल जिथे आपण राहतो, ज्याचा यूज करतो. सो आता हा जो स्वच्छ क्लीन हँड्स ड्राईव्ह हा जो आहे किंवा स्वच्छ भारत अभियान ते देखील त्याच्यामध्येच येतं. इथं काय करायचं आहे आपल्याला की स्कूल्समध्ये तुमच्या रिसेस जेव्हा होतात सुट्टी जेव्हा खाण्याची वगैरे तर तेव्हा बरेचदा आपल्याला मित्रमैत्रिणींशी खेळता खेळता भान राहत नाही, आपल्याला लक्षात येत नाही की चला पटकन हात धुतले पाहिजेत वगैरे. आपण तसेच लगेच टिफिन उघडतो आणि जेवायला सुरू करतो. का तर आपल्याला फ्रेंड्स असतात आणि आपण खेळण्याच्या ह्याच्यात असतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का की अशा प्रकारच्या हॅबिट्समुळे आपल्याला वेगवेगळे जे रोग आहेत ते होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. आता ह्या क्लीन हँड्स ड्राईव्हमध्ये काय सांगितलं आहे की जेवणाच्या आधी किंवा टॉयलेट यूज केल्यानंतर ह्या तुमचे हँड्स जे आहेत तुम्हाला प्रॉपरली वॉश करायचे आहेत विथ द हेल्प ऑफ सोप ऑर विथ सॅनिटायझर्स की ज्याच्यामुळे ते जे मायक्रोब्स आहेत किंवा पॅथोजन ज्याला आपण म्हटलं ते पॅथोजन तुमच्या हातांवरती राहणार नाहीत आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस, इथे डायरिया तुम्हाला सांगितलेलं आहे की डायरिया होण्याचे चान्सेस हे जवळजवळ 30 to 40% लेस हे दिसून आलेले आहेत की जिथे जिथे जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या प्रकारचे जेवणाच्या आधी टॉयलेट यूज केल्यानंतर वगैरे तुम्ही जर प्रॉपरली सॅनिटायझेशन करत असाल हातांचं तर तुम्हाला होणारे जे डिसीजेस आहेत त्याचं प्रमाण 30 to 40% रिड्यूस झालेलं हे दिसून येतं आणि त्याच्यामुळे मग मुलं कमी आजारी पडतात, ॲब्सेंटी कमी राहते मुलांची. सो ह्या गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी हे क्लीन हँड्स ड्राईव्ह हे आपण फॉलो करतो आहे आपल्या स्कूल्समध्ये. आता नेक्स्ट आहे विच मेजर्स आर टेकन फॉर मस्किटो कंट्रोल बाय ग्रामपंचायत और तिथे म्युनिसिपॅलिटीज वगैरे पण आहे. आता आपण ऑब्झर्व करतो आपण ज्या भागामध्ये राहतो बघा तिथे ज्या ऑर्गनायझेशन्स असतात आपल्या तर त्या वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅम्पेन्स आहेत ते रन करतात. त्या कॅम्पेन्स थ्रू ते लोकांना स्वच्छतेचं महत्त्व सांगतात. बघा ना आपण वेगवेगळ्या त्या गाड्या असतात किंवा ॲडव्हर्टाईज असतात रेडिओला टी व्हीला कंटिन्युअसली की ज्याच्या थ्रू ते लोकांच्यावरती बंबार्ड करत असतात की तुम्ही क्लीनलीनेस मेंटेन ठेवला पाहिजे. आता इथे मॉस्किटो जे आहेत त्यांचा नंबर कमी होण्यासाठी काय काय मेजर्स हे आपले म्युनिसिपल ऑर्गनायझेशन्स वगैरे फॉलो करतात. तर त्यातला सगळ्यात एक महत्त्वाचा आहे तो म्हणजे फ्युमिगेशन. धूर असतात जे तुम्हाला माहिती आहे ना फ्युमिगेशन, त्या गाड्या येतात बघा सगळे धूर हे करतात तर ते जे पेट्रोल डिझेल रॉकेल केरोसिन असतं त्याच्यामध्ये. सो त्याचा धूर हा सगळीकडे रिलीज केला जातो की त्या धुरामुळं काय होतं तो जो एक लेअर फॉर्म होतो जे वॉटर बॉडीज आहेत त्याच्यावरती आणि त्यामुळे त्या मॉस्किटोचे जे लार्वे आहेत ते प्रॉपरली ग्रोथ होत नाहीत, त्यांची ग्रोथ तिथेच थांबते की ज्याच्यामुळे मॉस्किटोची पॉप्युलेशन ही कंट्रोलमध्ये राहते. त्यानंतर
कॅरी आउट कॅम्पेन्स तुम्हाला जसं सांगितलं मी की लोकांना अवेअर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अभियान ज्याला आपण कॅम्पेन्स म्हणतो ते रन केले जातात, त्यांच्यामध्ये अलर्टनेस अवेअरनेस येण्यासाठी आणि जेणेकरून आजूबाजूचा परिसर त्यांनी स्वच्छ ठेवला की त्याच्या थ्रू देखील मस्किटोची पॉप्युलेशन ही आपण मिनिमाइज करू शकतो. त्यानंतर येतात इन्श्युअर दॅट द ड्रेन्स आर ॲप्रोप्रिएटली कवर्ड. ड्रेन्स म्हणजे ज्याला आपण गटर्स म्हणतो, सर तो गटर्स नाले जे असतात ते प्रॉपरली कवर्ड आहेत का, त्याला सिमेंटनी वगैरे आपण जेव्हा पॅक करतो किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेज असतं बरेच ठिकाणी, याचा फायदा काय होतो तर ते ड्रेन ओपन न राहिल्यामुळं त्याच्यामध्ये मस्किटो ब्रीडिंग जरी झालं तरी ते आतल्या आतमध्ये जातं, त्याचा इफेक्ट आपल्यावरती होत नाही आणि त्यामुळे जे वेगवेगळे व्हेक्टर बॉर्न डिसीजेस आहेत ते होण्याचे चान्सेस आपल्याला कमी राहतात. त्यानंतर रिमूव्हल ऑफ वीड्स फ्रॉम जे पॉन्ड्स असतात, तळी डबकी नद्या यांच्यामध्ये जर वीड्स वाढले, वीड्स म्हणजे अनवॉन्टेड प्लांट्स, ते जेव्हा वाढतात तर त्याच्यामुळे देखील मस्किटोची पॉप्युलेशन ही वाढू शकते. सो हे वीड्स रिमूव्ह करायचं यासाठी देखील काही कॅम्पेन्स काही उपक्रम हे राबवले जातात की जेणेकरून आपल्याला क्लीनलीनेस गावामध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मेंटेन ठेवण्यासाठी हेल्प होईल. आलं लक्षात? सो हे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते फ्रॉम पेज नंबर 8 हे जे आपण डिस्कस केले. होपफुली तुम्हाला ह्याचा यूज नक्कीच होईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये असेच काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत.